प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते मित्रांनो उत्तर कमेंटमध्ये करायचं आहे। बघा प्रश्न काय आहे, प्रश्न व्यवस्थित बघा की प्रश्न तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेला आहे। प्रश्न बघा, दूरसंचार सेवांमध्ये सुधारणा व सुरक्षितता वाढवण्यासाठी तयार केलेल्या पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे। बघा सर्वत्र आता आपण बऱ्याच प्रमाणावरती पाहत आहोत की जे काही ऑनलाईन फ्रॉड आहे ते ऑनलाईन फ्रॉड चालू आहे, त्यासाठी आपल्या शासनाने एक नवीन सेवा सुरू केलेली आहे। ती सेवा तिचं जे काही कार्य आहे त्याचं काय बघा, दूरसंचार सेवांमध्ये सुरक्षितता वाढवायचं आहे आणि त्याचबरोबर सुधारणाही करायची आहे। तर ते जे काही पोर्टल तयार केलं गेलेलं आहे तर त्या पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे आपल्याला विचारलेलं आहे। पहिला ऑप्शन दिलेला आहे इंटरनेट गती वाढवणे, मोबाईल कनेक्शनशी संबंधित फसवणूक थांबवणे आणि मोबाईलच्या किमती कमी करणे, त्याचबरोबर टेलिव्हिजन सेवांमध्ये सुधारणा करणे, असे हे आपल्याला 4 प्रामुख्याने ऑप्शन दिलेले आहे। आणि त्याच्यातील करेक्ट ऑप्शन काय बघा, ऑप्शन क्रमांक 2 जो आहे तो मोबाईल कनेक्शनशी संबंधित फसवणूक थांबवणे। बघा खूप मोठ्या प्रमाणावरती जो फ्रॉड होत आहे तो फ्रॉड थांबवण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आलेला आहे। चला पुढचा प्रश्न ह्याच्याच आधारित आहे। बघा हे पोर्टल कोणत्या संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेलं आहे। बघा आपली फसवणूक थांबवण्यासाठी जे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे ते पोर्टल कोणत्या संस्थेने तयार केलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे। इथं बघा इस्रो, NITI आयोग, त्याचबरोबर CDOT आणि TRAI असे हे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, CDOT या कंपनीनं किंवा या संस्थेनं काय केलेलं आहे, फसवणूक थांबवण्यासाठीचं जे पोर्टल तयार केलेलं आहे ते पोर्टल CDOT या कंपनीनं तयार केलेलं आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, या पोर्टलवर वापरकर्ते खालीलपैकी कोणती सुविधा वापरू शकतात। बघा हे जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलवर वापरकर्ते जे आहेत म्हणजे जे युजर आहेत ते कोणती सुविधा वापरू शकतात इथं विचारलेलं आहे। मोबाईल रिचार्ज करणे, त्यांच्या नावावर असलेल्या कनेक्शनची संख्या तपासणे, त्याचबरोबर बँक खाते उघडणे आणि ईमेल तयार करणे किंवा ईमेलचं जे अकाउंट आहे ते अकाउंट तयार करणे, अशा आपल्याला इथं 4 ऑप्शन दिलेले आहे। आणि याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे, त्यांच्या नावावर असलेल्या कनेक्शनची संख्या तपासणे, म्हणजे आपल्या नावावर किती सिम आतापर्यंत घेतलेले आहेत। मित्रांनो बघा इथे एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे ती म्हणजे आपण मोबाईलचं जे काही नवीन खरेदी करत असेल किंवा मोबाईलचं जे काही सिम कार्ड आहे ते सिम कार्ड खरेदी करत असेल त्यावेळेला आपण काय करतो की आपले जे काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट समोरच्या व्यक्तीला देत असतो। मग त्या डॉक्युमेंटचा वापर कशा पद्धतीने केला जातो किंवा त्या डॉक्युमेंट वापरून अजून किती कनेक्शन घेतली जातात हे आपल्याला माहित नसतं, ते तपासण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे। आलं का लक्षात, अतिशय महत्त्वाचं हे पोर्टल आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे, चोरी गेलेला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी कोणती सुधारणा महत्त्वाची आहे। बघा आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर तो मोबाईल शोधण्यासाठी किंवा ब्लॉक करण्यासाठी कोणती सुविधा इथं आवश्यक आहे किंवा महत्त्वाची आहे हे विचारलेले आहे। तुमचे मोबाईल कनेक्शन जाणून घ्या, KYMC, त्याचबरोबर ASTR म्हणजे टेलिकॉम सिम सबस्क्रायबर पडताळणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चेहऱ्याची ओळख पटवणारे उपाय, त्याच्यानंतर CEIR चा फुल फॉर्म काय आहे, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर, आणि त्याच्यानंतर eSIM पोर्टल, असे आपल्याला 4 ऑप्शन आहेत आपला मोबाईल चोरीला गेला असेल तर ब्लॉक करण्यासाठी। आणि याच्यातील करेक्ट आन्सर काय आहे पाहिजे मित्रांनो, याच्यातील करेक्ट आन्सर आहे CEIR म्हणजेच सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर करायचे आहे की जेणेकरून आपला मोबाईल जर चोरीला गेला तर तो मोबाईल ब्लॉक करणं शक्य होईल। चला मित्रांनो बघा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही बॉम्बे हायकोर्टची परीक्षा देत असाल, पोलीस भरतीची परीक्षा देत असाल किंवा अन्य कोणत्याही शासनाच्या MPSC UPSCच्या परीक्षा देत असाल तर त्याच्यासाठी असे महत्त्वाचे प्रश्न जे काय आहेत सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात। आणि ह्या प्रश्नांची लेक्चर सिरीज आपली सुरू आहे। भरपूर सगळे प्रश्न आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत, ते प्रश्न पाहायचा आहे म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमची जी तयारी आहे भरतीची सामान्य ज्ञानाची कोणतीही भरती असू द्या
त्या भरतीबाबत तुमची सामान्य ज्ञानाची तयारी अगदी परफेक्ट होऊन जाईल। तर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। तर हे असे प्रश्न पाहण्यासाठी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। प्रश्न बघा काय आहे, ASTRच्या प्रणालीमध्ये कोणती तंत्रज्ञान आधारित सुधारणा वापरली जाते? ASTRच्या प्रणालीमध्ये कोणती तंत्रज्ञान आधारित सुविधा वापरली जाते? बघा इथं काय आहे, केवळ OTP सत्यापन, त्याचनंतर AI आणि फेशियल रिकग्निशन, क्लाउड स्टोरेज, उपग्रह मॅपिंग, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि याच्यातील करेक्ट ऑप्शन काय आहे? AI आणि फेशियल रिकग्नायझेशन जे आहे ते ASTR ही जी काही प्रणाली आहे त्याच्यामध्ये वापरलं जातं। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ASTR प्रणालीद्वारे खालीलपैकी काय शक्य होते? बघा ASTR प्रणालीद्वारे खालीलपैकी काय शक्य होते? इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, फोनची बॅटरी लाईफ वाढवणे, IMEI आधारित नंबर ब्लॉकिंग आणि चोरीचा मागोवा घेणे, डेटा स्पीड वाढवणे, नवीन सिम प्लॅन तयार करणे, असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याच्यातील करेक्ट ऑप्शन बघा काय आहे, IMEI आधारित नंबर ब्लॉकिंग आणि चोरीचा मागोवा घेण्यासाठी ASTR ही प्रणाली वापरली जाते किंवा शक्य आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, तुमचे मोबाईल कनेक्शन जाणून घ्या, नो युअर मोबाईल कनेक्शन या सेवेमुळे काय ओळखणे सोपे झाले आहे किंवा सोपे होते? तर इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत, इंटरनेट डेटा वापर, फोनचे हार्डवेअर, अनधिकृत किंवा नको असलेले सिम कनेक्शन, मोबाईलची बॅटरीची स्थिती। तर बघा आपल्याला तुमचे मोबाईल कनेक्शन जाणून घेण्यासाठी नो युअर मोबाईल कनेक्शन या सेवेमुळे काय ओळखले जाणे सोपे झालेले आहे आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बघा अनधिकृत किंवा नको असलेले सिम कनेक्शन जे आहेत ते चेक करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, पोर्टलवरील IMEI जेन्युइन चेक करण्याची सुविधा किंवा मुख्य फायदा काय आहे? हे जे काही तुमचं IMEI जेन्युइन आहे का नाही हे चेक करण्याचा फायदा काय होतो आपल्याला? तर मोबाईलची गती वाढवते, मोबाईल खरे आहे किंवा बनावट आहे ते तपासता येते, फोनमध्ये अँटीव्हायरस टाकते आणि स्क्रीन ब्राईटनेस नियंत्रित करते, असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। मित्रांनो बघा हे प्रश्न ज्या वेळेला तुम्हाला स्क्रीनवरती येत आहेत त्यावेळेला तुमचं जे मनातलं उत्तर आहे, तुम्हाला जे ज्ञात असलेलं उत्तर आहे ते प्लीज कमेंट करत चला, कारण तुम्ही जर उत्तर कमेंट केलं तर मलाही समजतं की तुम्हाला अजून किती डीपपर्यंत या चालू घडामोडीच्या प्रश्न द्यायचे आहेत ह्याचा मला अंदाज येतो आणि मलाही प्रतिसाद मिळतो की तुम्ही माझे सर्व व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पाहत आहात त्यासाठी काय करा, कमेंट करत चला आणि याचं करेक्ट आन्सर आहे मोबाईल खरा आहे किंवा डुप्लिकेट आहे, बनावट आहे हे चेक करण्यासाठी IMEI जो नंबर आहे तो नंबर जेन्युइन आहे का नाही ते चेक करणं आवश्यक असतं। मोबाईल नवीन खरेदी करताना ह्या गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत। पुढचा प्रश्न, CEIR प्रणालीचा उपयोग कशासाठी होतो? CEIR प्रणालीचा उपयोग कशासाठी होतो? मोबाईलचे रिचार्ज करणारे ॲप आहे, चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक व ट्रॅक करण्यासाठीचा वापर आहे त्याचा, मोबाईलवर गेम्स डाउनलोड करण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुधारण्यासाठी। बघा CEIRचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला इथं विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक व ट्रॅक करण्यासाठी CEIRचा ही जी काही प्रणाली आहे तिचा उपयोग होतो। आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, प्रश्न व्यवस्थित वाचा, या पोर्टलमुळे दूरसंचार क्षेत्रात कोणता लाभ होतो? बघा हे जे काही नवीन गव्हर्नमेंटने पोर्टल तयार केलेले आहेत त्याचा दूरसंचार क्षेत्रामध्ये कोणता लाभ होतो, फायदा होतो? मनोरंजन वाढते, सुरक्षा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढते, मोबाईलचे दर वाढतात, टीव्ही चॅनलचे नियंत्रण वाढते, असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत। मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी प्लीज
आपण आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो, म्हणजे असेच माहितीपूर्ण महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा आजच्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे शेवटच्या, सुरक्षितता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व जे आहे ते या पोर्टल मोड वाढलेलं आहे, सुधारलेलं आहे. तर मित्रांनो बघा भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.